नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी. मित्रांनो, आता मका लागवडीसाठी सुरुवात होणार आहे आणि मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन, मेसेजेस आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असे आहेत, की आता मका लागवडीसाठी आपण कोणत्या व्हरायटीची निवड केली पाहिजे जेणेकरून रोगास प्रतिकार सहनशील राहील, तसेच त्याच्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि मका लागवडीसाठी आपण कशा पद्धतीने अंतर्नियोजन केलं पाहिजे जेणेकरून एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आपल्याला येईल. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न मला हाच आहे, तर त्यासाठी मी व्हिडिओ हा पोस्ट करत आहे. तर मित्रांनो, आपण रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल, एकरी 100 क्विंटल मका उत्पादन घेण्याचा फॉर्म्युला. तर होय मित्रांनो, हे 100% खरं आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपण कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे, कशा पद्धतीने खत व्यवस्थापन करायला पाहिजे, पाणी व्यवस्थापन करायला पाहिजे, बीज प्रक्रिया कोणती करायला पाहिजे, तसंच फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजे, तेही अगदी कमी खर्चात. तर मित्रांनो, त्यासाठी आत्ताच प्ले स्टोअरला जा, अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे आणि बरेच वर्षापासून लाखो शेतकरी अमृत पॅटर्न ॲप फॉलो करत आहे आणि ॲप फॉलो करून अगदी कमी खर्चात कोणत्याही पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेत आहे. मित्रांनो, इंस्टा असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, तुम्ही कुठेही अमृत पॅटर्न सर्च करा. रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे फीडबॅक तुम्हाला सहज बघायला मिळतील. तर मग वाट कसली बघताय, आत्ताच डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲप. तर मित्रांनो, एकरी 100 क्विंटल मका उत्पादन घेण्याचा फॉर्म्युला माझ्या चॅनलवर 2 व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन व्हिडिओ लिंकवर क्लिक करा आणि कशा पद्धतीने 100 क्विंटल उत्पादन घेण्याचं नियोजन अंतर मी कशा पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, एकदा तो व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला समजून येईल की खरोखर एकरी 100 क्विंटल उत्पादन आपण फक्त अंतर घेऊन म्हणजेच शक्य करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला समजून येण्यासारखं गणित म्हणजेच मी अंतराचं म्हणजेच मका उत्पादन घेण्याचं त्या व्हिडिओमधून मांडलेलं आहे. व्हिडिओ नक्की बघा आणि आपण अशी कोणती व्हरायटी निवड केली पाहिजे जेणेकरून त्याच्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होणार नाही, कुठल्याच प्रकारचा रोग येणार नाही. तसंच अवकाळी जर पाऊस झाला तर पाण्यासाठी म्हणजे सहनशील अशी व्हरायटी राहील. तर मित्रांनो, जबरदस्त अशी मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हरायटी सांगणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर अमृत पॅटर्न पद्धतीचं जर नियोजन जर केलं तर खरंच एकरी रेकॉर्ड ब्रेक म्हणजेच अफलातून उत्पादन म्हणजेच अवरेज तुम्ही एकरी घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हरायटीबद्दल म्हणजे जाणून घेणार आहोत. ती व्हरायटी एकदम जबरदस्त अशी व्हरायटी आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय, मी ज्या व्हरायटीबद्दल सांगत आहे तर ती कोणत्या कंपनीची मी ॲड करत नाही आहे, कुठल्या कंपनीची मी मार्केटिंग करत नाही आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन माझा एवढाच की प्रत्येक गरजू आणि गरीब शेतकऱ्याचा फायदा व्हावा, प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा आणि प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं, तर माझा एवढाच हेतू आहे. तर ही व्हरायटी जर तुम्हाला कुठे मिळत असेल, कुठल्या तुमच्या जवळपासच्या शॉपवर मिळत असेल तर ती व्हरायटी तुम्ही निवड करू शकता. आणि जर तुम्हाला ती व्हरायटी जर मिळत नसेल तर मला एक कमेंटमध्ये मेसेज टाका, मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. पण माझं कुठल्याच प्रकारचं कंपनीसोबत मार्केटिंग किंवा मी जाहिरात वगैरे करत नाही आहे. तर पहिल्यांदा हा सर्वात महत्त्वाचा विषय समजून घ्या. तर मित्रांनो, ज्या व्हरायटीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ मी पोस्ट करत आहे किंवा त्या व्हरायटीबद्दल मी माहिती सांगत आहे, तर ते एवढंच की कुठल्याही गरीब शेतकऱ्याचा फायदा व्हावा आणि चांगल्यातली चांगली व्हरायटी त्या शेतकऱ्याला म्हणजेच मिळावी. आणि जे काही कुठलीही व्हरायटी शेतकरी लागवड करतात त्याच्यावर बऱ्याच प्रकारचा रोग असतो. तर त्या रोगाला म्हणजेच शेतकरी बळी पडू नये किंवा शेतकऱ्याचा अतिरिक्त खर्च होऊ नये, त्यासाठी मी त्या व्हरायटीची निवड करून तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, ती व्हरायटी आहे कलश कंपनीची संकरित म्हणजे KSP 5392. ही व्हरायटी आहे. परत सांगते, कलश कंपनीची संकरित मका KSP 5392 ही व्हरायटी आहे. त्याचे जर मित्रांनो आपण वैशिष्ट्य जर बघितले तर 100 ते 110 दिवसात म्हणजे हार्वेस्टिंगसाठी येते. तसंच 85 तर 90% सेलिंग पर्सेंटेज आहे याचे. तसंच रंगाने आकर्षक नारंगी रंगाचे दाणे भरतात आणि हाय इल्डिंग म्हणजेच व्हरायटी आहे.
जवळपास म्हणजे तुम्हाला 60 ते 70 क्विंटल याचं एकरी ॲव्हरेज येतो. आणि मित्रांनो, मी सांगितलेलं जर तुम्ही अंतर्नियोजन जर घेतलं, अमृत पॅटर्न जर फॉलो केलं, तर नक्कीच तुम्हाला एकरी 100 क्विंटलचा ॲव्हरेज येईल. तसंच मित्रांनो, या व्हरायटीची जर हाईट बघितली आपण, तर हाईट 10 ते 12 फूट एवढी असते. आणि मका हार्वेस्टिंगला येईपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, जे काही तुम्हाला इमेजेस दिसत आहे, म्हणजे जे काही पिक्चर मी लावलेले आहे व्हिडिओमध्ये, तर ते KSP 5392 कलश कंपनीचे हे मकाईचेच म्हणजे ते व्हरायटीचे म्हणजेच फोटो आहेत. तर अशा पद्धतीची म्हणजेच व्हरायटी आहे. 10 ते 12 फूट उंच वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं, हार्वेस्टिंगला येईपर्यंत चारा हा हिरवागार असतो मक्याचा, त्यासाठी म्हणजे गुरांना देखील फायदेशीर आहे. तर खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी आहे. तर ह्या व्हरायटीची निवड तुम्ही नक्कीच करा. तसंच लागवडीचा हंगाम खरीप आणि रब्बी दोघं हंगाममध्ये आपण करू शकतो. याचं जर आपण गुणधर्म जर बघितलं, तर उत्कृष्ट मोठे आणि पूर्ण टोकापर्यंत दाणे भरलेले असतात. आणि चांगल्या प्रकारची जर सिंचनाची व्यवस्था असेल आपल्याकडे, तर अधिक उत्पादन आपण याच्याने घेऊ शकतो. जाड आणि आकर्षक नारंगी दाणे याचे असतात. तर परिपक्वतेचा कालावधी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि जोडीची जी काही संख्या असते, जवळजवळ 18 ते 22 ओळी म्हणजे या एका कणीसमध्ये असतात. आणि मित्रांनो, याची जी काही खासियत आहे महत्त्वाची, तर ती खासियत अशी आहे की एक कणीसचं जे वजन आपण जर केलं, तर 280 ग्रॅम एवढं वजन एक कणीसचं येत असतं. तर खूप चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे, नक्कीच निवड करा. आणि तुम्हाला कोणत्या व्हरायटीचा कसा अनुभव आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतो. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.